अळूच्या पानांचा रोल न बनवता झटपट सोप्या पद्धतीने भरपूर लेयर्सवाली अळूवडी आज आपण बनवणार आहोत। ही अळूवडी तुम्ही एकदा बनवलीत की आठवडाभर स्टोअर करून ठेवू शकता। तर चला झटपट भरपूर लेयर्सवाली कुरकुरीत अळूवडी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी अळूवडीची पानं घेतलेली आहेत। ही अळूची पानं मी लहान न घेता थोडी मोठी मोठी घेतलेली आहेत। पानं मोठ्या आकाराची असल्यामुळे इथे मी 5 पानं घेतलेली आहेत। ही स्वच्छ धुवून घेतलेत अगोदर। आता काय करायचं, याची देठं जी आहेत ती कापून घ्यायची अशी सुरीच्या मदतीने। देठाचा वरवरचा भाग जो आहे तो आपल्याला असं थोडंसं सुरीने कापून घ्यायचा आहे। देठ कापताना पान फाटणार नाही ह्याची काळजी घ्यायची। या देठांमध्ये जो रस असतो त्याने अळूवडी खाताना घशामध्ये खवखव होते, ती कमी व्हावी त्यासाठी आपण इथे देठ कापून घेतलेले आहेत। त्यानंतर जे बाजूचे बारीक बारीक देठ दिसताय पानावर ते आपल्याला लाटण्याच्या मदतीने असं पूर्णपणे दाब देऊन देऊन लाटायचे आहेत, म्हणजे त्यातलं त्या देठांमधलं जे रस आहे ते बाहेर पडतं। अशाच पद्धतीने बाकीच्या पानांची देठं सुद्धा कापून ती अशी लाटण्याने लाटून घेणार आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही सगळी पानं जे आहेत त्याची देठं कापून मी लाटण्याने लाटून घेतले। आता ही सगळी पानं स्वच्छ धुवून घ्यायची। मी आधी धुवून घेतलेली, पण पानांवर जो रस लागलेला आहे तो निघायला पाहिजे, त्यामुळे मी परत धुवून घेतली। आता एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे तिखटानुसार हिरवी मिरची, एक लसणाचा कांदा सोलून घेतलाय। इथे लसणाचं प्रमाण जास्त घ्यायचं, अळूवडी जास्त चविष्ट होते। तिखटानुसार मी 4-5 मिरच्या घेतल्या, एक लसणाचा कांदा सोलून घेतला, पाव इंच आलं घेतलं आणि त्यानंतर 1 चमचा सफेद तीळ, 1 छोटा चमचा जिरे आणि थोडी मूठभर कोथिंबीर घेतली। पाणी न घालता आता हे मस्त बारीक वाटून घ्यायचं। त्यानंतर इथे मी चिंचेचं कोळ घेतलेलं आहे 3 चमचे, त्यात 1 चमचा बारीक चिरलेला गूळ घालते आणि हे गूळ पूर्णपणे आपल्याला आता यात विरघळू द्यायचंय, त्यासाठी मी हे बाजूला ठेवून देते। पाण्यात चिंच भिजवून मी 3 चमचे चिंचेचं कोळ हे काढून घेतलं। चिंचेचं कोळ घातल्यामुळे अळूवडी खाताना घशात खवखवतं ते कमी होतं आणि गुळामुळे अळूवडीला छान चव येते। आता आपण इथे घालणार आहोत एका बाउलमध्ये 1.25 कप बेसन, पाव कप तांदळाचं पीठ, 1 चमचा सफेद तीळ, तीळ मी वाटताना सुद्धा घातलेले तरी पुन्हा घातलेले आहेत, 1 छोटा पाव चमचा ओवा मी हातावर घासून घालते, याने सुद्धा छान चव येते। मसाल्यांमध्ये 1 चमचा धणा पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं। जिरे आपण वाटताना घातलेले त्यामुळे जिरे पावडर मी घातलेलं नाहीये। त्यानंतर गूळ आणि चिंचेचं पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं। आता या पिठामध्ये जो ओलसरपणा आहे चिंचेचं कोळ, गुळाचं आणि त्यासोबतच वाटणाचं, त्यातच मी अगोदर हे पीठ मिक्स करून घेतलं। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये मी वाटण वाटून घेतलेलं त्यातच थोडंसं पाणी घालून तेही मी यात घातलं, म्हणजे ते वाया जायला नको। आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा गरजेनुसार पाणी घालून मी असं थोडंसं घट्टसर हे मिश्रण तयार करून घेणार आहे। हे मिश्रण असं तयार करायचं की ते थोडंसं घट्ट असलं पाहिजे, पण पानावर लावताना ते पसरलं गेलं पाहिजे। तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे। परातीवर मी आता एक पान हे ठेवलेलं आहे। मोठं परात घ्यायचं म्हणजे पूर्ण पान व्यवस्थित त्याच्यावर राहतं आणि पीठ सुद्धा व्यवस्थित लावता येतं। तर पातळ अशी लेयर आपल्याला या पानावर लावून घ्यायची, जास्त पीठ लावायचं नाही, थोडीशी पातळच लेयर लावायची। त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करून घ्यायचंय पान आणि त्याच्यावरून सुद्धा हे पीठ लावून घ्यायचंय आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे दोन्ही भाग जे आहेत पानाचे तेही फोल्ड करून घ्यायचे आणि त्याच्यावरही तुम्हाला हे पीठ लावून घ्यायचंय। साईडला ज्या दोन्ही बाजूला कडा आहेत त्या सुद्धा अशा फोल्ड करायच्या आणि त्यावरही हे पीठ लावून घ्यायचं। या मिश्रणाची व्यवस्थित अशी सगळ्या बाजूने पातळ लेयर लावून घ्यायचे, म्हणजे पानाचे हे सगळे भाग आहेत ते एकावर एक चिकटले गेले पाहिजेत। आता पुन्हा दुसरं पान या खालच्या पानावर ठेवायचं आणि त्यावरही हे पीठ लावून घ्यायचं आणि सेम तशाच पद्धतीने आता आपल्याला हे पीठ लावून सगळ्या बाजू फोल्ड करून व्यवस्थित अशी दुसरी लेयर तयार करून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने सगळी पानं मी तयार करून घेणार आहे। सगळ्या बाजूने हे पीठ व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, म्हणजे अळूवडीची पानं जी आहेत ते एकावर एक व्यवस्थित चिकटून राहतील, निघणार नाहीत। तर तुम्ही जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशाच पद्धतीने या सगळ्या पानांना पीठ लावून घ्या। तर अशाच पद्धतीने 5ही पानं मी एकावर एक ठेवून त्याला असं पीठ लावून घेतलेलं आहे। त्यानंतर ज्या 4ही कडा आहेत त्यांना सुद्धा हे पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे कडा सुद्धा सुटणार नाहीत।
इथे मी एक होलवाली चाळणी घेतलेली, त्याला मी सगळ्या बाजूने तेल लावलेलं आहे. त्यात ही पीठ लावलेली पानं ठेवायची एकत्र आणि त्यानंतर ही वाफवायला ठेवायची आहेत. तर मी इथे आधीच पाणी गरम करून ठेवलेलं, त्यावर एक स्टँड ठेवून त्यावर ही चाळणी ठेवली आणि वरून थोडे तीळसुद्धा घातले. झाकण देऊन मध्यम गॅसवर 15 ते 20 मिनिटसाठी ही पानं चांगली वाफवून घ्यायची. 5 पानं मी एकावर एक ठेवलेली आहेत, त्यामुळे शिजायला ती थोडा वेळ जातो. त्यामुळे मी इथे 15 ते 20 मिनिटसाठी वाफवून घेतली. वाफवून झाल्यानंतर चाळणी बाहेर काढून मी पूर्णपणे थंड करून घेतली आणि आता ही अळूवडी आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला पाहिजे तसे पीसेस करून फक्त फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने वाफवून ही अळूवडी तुम्ही फ्रीजमध्ये आठवडाभर ठेवू शकता. फक्त हे एखाद्या फॉईल पेपरमध्ये गुंडाळून ठेवायचं किंवा हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं, तरच ही आठवडाभरापेक्षा जास्त टिकते, नाहीतर लवकर खराब होईल. तर अशा पद्धतीने मी पीसेस माझ्या आवडीप्रमाणे कट करून घेतलेले आहेत. गरम तेलामध्ये आता हे पीसेस सोडायचे आहेत आणि आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मध्यम गॅसवर तळून घ्यायचे, जास्त बारीक गॅससुद्धा ठेवायची नाही. ही अळूवडी तेलात सोडण्या अगोदर तेल मध्यम गरम करून घ्यायचं आणि आता तुम्ही पाहू शकता छान लेयर्स या अळूवडीला आलेल्या आहेत आणि मस्त कुरकुरीत अशा मी दोन्ही बाजूने फ्राय करून घेतलेल्या आहेत. अळूवडी तळताना ती अगोदर 1 ते 2 मिनिटसाठी पहिल्या बाजूने शिजवून घ्यायची, मग दुसऱ्या बाजूने 1-2 मिनिटसाठी शिजवून घ्यायची. त्यानंतर आलटून पलटून सगळ्या बाजूने सारखा रंग येईपर्यंत ही छान फ्राय करून घ्यायची. तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान लेयर्स याला पडलेले आहेत. एकदम चविष्ट आणि कुरकुरीत ही अळूवडी तयार झालेली आहे. नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करा. जेवणाबरोबर तर तुम्ही ही अळूवडी खाऊच शकता, पण स्नॅक्समध्ये सुद्धा याचा स्वाद घेऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. ही राहिलेली अळूवडी जी आहे ती मी फ्रीजमध्ये झाकून ठेवणार आहे. छान लेयर्स पडलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत अळूवडी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला हाईप करा. आणि आता श्रावणसुद्धा सुरू झालेला आहे. श्रावणमध्ये उपवास असतात, त्यावेळेस उपवास सोडण्यासाठी ही अळूवडी नक्कीच बनवा. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.